नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज ना आपण बोलण्यात जास्त वेळ नाही घालवणार आहोत, कारण अमृता इतकी भन्नाट रेसिपी करते आणि माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे। अमृता, अजिबात वेळ नको घालू, पटकन आपल्या स्टाईल मध्ये रेसिपीचं नाव सांगू आणि रेसिपीला सुरुवात करूया। झणझणीत खुसखुशीत ठेचा पराठा होईल एकदम भारी। चला तर मग करायला घेऊयात घरच्या घरी। तर ठेचा पराठ्यासाठी आपल्याला सर्वात आधी पराठ्याचं पीठ मळायचंय। त्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। हे बारीक चाळणीने मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचंय। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ ही घेऊ शकता, म्हणजे त्याने खुसखुशीतपणा अजून येईल। हो। यात आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल। तेल घातल्याने आपल्या पराठ्याला छान खुसखुशीतपणा येईल। आणि आता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं थोडंसं सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं। छान आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याला थोडंसं तेल लावून आपण ठेवून देणार आहोत। एक 10-15 मिनिटं आपल्याला ह्याला रेस्ट करायचंय। आता आपल्याला या रेसिपीची नेक्स्ट प्रोसेस करायची, तो म्हणजे ठेचा बनवणं। ठेचा ही खूप प्रकारे बनवला जातो, पण ठेचा पराठ्यासाठी जेव्हा आपण ठेचा बनवणार आहे, खूप तिखट मिरच्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत, नाहीतर तो पराठा तुमच्याने खाल्ला नाही जाणार। तर ह्या ज्या फिक्या रंगाच्या मिरच्या असतात, ह्या अगदी फिक्या असतात चवीलाही। या मिरच्या एक बाउल घेतोय आपण आणि त्यामध्ये 1 तिखट मिरची आपण फक्त घालतोय चवीपुरती। जी कलरला डार्क असते ती मिरची तिखट असते। थोडंसं अगदी तेल घालून आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या। अमृता, आपल्याला या मिरच्या जास्त नाही भाजू द्यायच्या आहेत ना? अगदी थोडासा त्याच्यावरती भाजलेले डाग आले की या मिरच्या आपल्याला काढायच्या आहेत। त्या मिरच्या छान भाजल्यात, आपण त्या काढून घेऊयात। आता ह्याच तव्यावरती आपल्याला थोडासा लसूण परतून घ्यायचा आहे। ह्याला पुन्हा तेल घालायची गरज नाहीये, हलकासा ह्याला फक्त परतून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याचा कच्चेपणा गेला तर चव अजून चांगली लागेल। छान आपला लसूणही परतलेला आहे, तो पण आता आपण काढून घेऊयात। आता या ठेच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत। आपण ठेचा भाजताना शेंगदाणे घातलेले नाहीयेत, कारण ते थोडे जरी कच्चे राहिले तर त्याची टेस्ट छान येत नाही पराठ्यामध्ये, म्हणून ह्याच्यात आपण ऑलरेडी भाजून ठेवलेले शेंगदाणे घालतोय। आता यामध्ये आपण अजून एक जिन्नस घालणार आहोत, जो जनरली आपण ठेच्यामध्ये घालत नाही, पण या ठेच्याचा तिखटपणा थोडासा कमी करण्यासाठी यात आपण घालतोय भाजलेले तीळ। या भाजलेल्या तिळांनी ठेच्याला एक छान टेस्ट येते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात जाणारं मीठ। यामध्ये आपण जाडं मीठ वापरतोय, ज्याने हा ठेचा रगडायलाही सोपं आणि टेस्ट ही खूप छान येते। अमृता, त्याला खूप ठिकाणी ना खडे मीठ पण म्हणतात। हो, खडे मीठ म्हणतात, जाडे मीठ म्हणतात। आणि ठेचा वाटताना ना तो सोपा जातो जरा। हो। थोडेसे भाजलेले जिरे आणि यात आपण घालणार आहोत खूप सारी कोथिंबीर। कोथिंबीरीने एक छान टेस्ट येते आपल्या ठेच्याला आणि रंगही सुरेख येतो। हो। आता हा ठेचा आपल्याला छान वाटून घ्यायचा आहे। छान आपला ठेचा बारीक वाटून झालेला आहे। तुम्ही बघा ह्याला कलर किती छान आलाय। आपण मिरच्या खूप लालसर नाही भाजल्या होत्या, म्हणून ह्याचा हिरवा रंग टिकून आहे। आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आणि हा जो ठेचा आपण खलबत्त्यात वाटलाय ना, ह्याची टेस्ट अजून छान येते मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा। आपला ठेचा छान रेडी आहे। आता ह्याची चव वाढवण्यासाठी आपण अजून एक पदार्थ याच्यात घालतोय, तो म्हणजे लिंबाचा रस। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। ठेचा पराठ्यासाठी लागणारा ठेचा आपला तयार आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करूयात। आपलं पीठ ही छान भिजलं गेलंय, आता आपण पराठा लाटून घेऊयात। एक छान पातळसर पोळी तुम्हाला लाटायची आहे। आता या पोळीवर ठेचा लावण्याच्या आधी आपण एक गोष्ट लावणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर बटरही तुम्ही लावू शकता। इथे आता आपण तूप लावणार आहोत। तुपाने लेयर सुटतील ना? लेयर पण सुटतील आणि ज्यांना खूप तिखट नाही आवडत, तो तिखटपणाही थोडासा तुपामुळे कमी होईल। तूप लावून झाल्यानंतर आपल्याला हा ठेचा छान पद्धतीने ह्याच्यावरती पसरून घ्यायचा। तुम्ही हा ठेचा अगदी बारीक वाटून स्टफ करून ही पराठा बनवू शकता, पण असा लेयर पराठा थोडा जास्ती छान लागतो।
आणि ठेचा बनवताना आपण ज्या मिरच्या कमी तिखट असतात त्याचा वापर केलाय, त्यामुळे हा ठेचा इतका तिखट नाही झालाय. आता हा ठेचा पसरून झालाय. आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे. थोडंसं सुकं पीठ घेऊन त्याच्यावरती आपल्याला टाकायचंय. आपला ठेचा छान लावून झालाय, आपलं पीठही भुरभुरवून झालंय. आता आपण याला रोल करूयात. रोल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हलक्या हाताने याला एकावर एक प्रेस करायचंय, म्हणजे तुमच्या पराठ्याला छान लेअर येतात आणि दिसायलाही तो पराठा छान दिसतो. आपण फॅनचे जसे फोल्ड करतो तसे फोल्ड आपण या पराठ्याला देतोय. एकदा आपला हा पराठा उचलून पुढे घ्यायचा आणि तोच व्यवस्थित मागे पुन्हा प्रेस करायचा. याच्याने छान असे लेअर येतात आपल्या पराठ्याला. तुम्ही हे बघाल छान फोल्ड झालाय. आता जो कॉर्नर आहे तो आतमध्ये घालायचा आहे आणि ह्याला रोल करून द्यायचा. आणि जो दुसरा कॉर्नर आहे तो अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि हलक्या हाताने हा पराठा प्रेस करायचा अशा पद्धतीने. आता थोडासा पिठाचा हात घेऊन हा पराठा छान लाटून घ्यायचा. मध्यम जाडीचा हा पराठा आपल्याला छान लाटून घ्यायचा. त्यावर अगदी थोडंसं तेल किंवा तूप जेही तुम्हाला वापरायचंय थोडं आधी घालून घ्यायचंय. आणि आता जी ही ठेच्याची बाजू आहे ती आपल्याला खाली घालायची. अमृता, लेअरही छान दिसत आहे. फुल गॅसवर नाही किंवा खूप बारीक गॅसवर नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा. कलरही तू बघशील किती छान आलाय. छान आपला पराठा दोन्ही बाजूनी भाजून झालेला आहे. त्याला आता आपण काढून घेऊया. आपला ठेचा पराठा आपण आता सर्व करूया. बघ मनीषा, किती छान लेअर आपल्या पराठ्याला आलेले आहेत. तुला दाखवते. हो, आणि अगदी खुसखुशीत हा पराठा झालेला आहे. कुठेही आपण मैदा नाही वापरला या पराठ्यात. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आजची अमृताची रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. अगदी खरंय मनीषा. ठेचा म्हटलं की लोकांचा गैरसमज आहे तिखटच असणार, पण योग्य प्रमाणात कोथिंबीर, लिंबू, कमी तिखटाची मिरची वापरली ना तर ठेचाही अगदी चविष्ट लागतो. बरं, हा पराठा तर तुम्ही करून बघाच, पण त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा किचन क्वीन्स.